नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एडमधील जो लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा विषय आहे, त्या विषयातील मान मर्यादेसाठी हत्या एक सामाजिक समस्या, ऑनर किलिंग वन ऑफ द सोशल प्रॉब्लेम्स या टॉपिकविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक एम आर जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया. मान मर्यादेसाठी हत्या एक सामाजिक समस्या, ऑनर किलिंग वन ऑफ द सोशल प्रॉब्लेम्स. याच्यामध्ये परिचयामध्ये मी असं दिलेलं आहे पहा. ऑनर किलिंग किंवा मान मर्यादेसाठीची हत्या म्हणजे कुटुंब, समाज किंवा समुदायाच्या तथाकथित सन्मान राखण्यासाठी एखाद्या व्यक्तीची हत्या करणे होय. प्रामुख्याने हे गुन्हे महिलांच्या विरोधात होत असले तरी पुरुषही त्याचे बळी ठरू शकतात. सध्याच्या सैराट ह्या मराठी चित्रपटात हाच विषय हाताळण्यात आला आहे. ऑनर किलिंगची कारणे कोणती ती पाहूया. नंबर 1, आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह. कुटुंबाच्या परंपरांविरुद्ध जात, धर्म किंवा सामाजिक स्तरापलीकडे विवाह केल्यास ऑनर किलिंगच्या घटना होतात. नंबर 2, प्रेमसंबंध. विवाहाबाहेरच्या प्रेमसंबंधांना मान्यता नसल्याने कुटुंबीय अशा जोडप्यांचा बळी घेतात. नंबर 3, स्त्रियांवरील नियंत्रण. महिला त्यांच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असल्यास कुटुंबांच्या तथाकथित प्रतिष्ठेस धक्का पोचतो, त्यामुळे ऑनर किलिंग होते. 4, संस्कार आणि परंपरा. पारंपरिक कुटुंबामध्ये स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली जातात आणि त्याविरुद्ध जर गेले की ऑनर किलिंगच्या घटना घडतात. समाजातील दबाव. काही प्रकरणांमध्ये संपूर्ण समाजाचा किंवा खाप पंचायतचा दबाव असतो, ज्यामुळे कुटुंब ऑनर किलिंग करण्यास प्रवृत्त होते. आता भारत आणि ऑनर किलिंग याबाबतीत माहिती घेऊ. ऑनर किलिंग मुख्यतः हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. खाप पंचायतीकडून विवाहासंबंधी निर्बंध लादले जातात आणि काही वेळा अशा न्यायालयीन व्यवस्था स्वतःच ऑनर किलिंगसाठी दबाव टाकत असतात. कायदेशीर तरतुदी काय ते पाहूया. नंबर 1, IPC कलम 302 खुनासाठी कठोर शिक्षेची तरतूद. नंबर 2, IPC कलम 307 हत्या करण्याचा प्रयत्न केल्यास शिक्षेची तरतूद. नंबर 3, IPC कलम 120B कट रचून खून केल्यास शिक्षा. नंबर 4, खाप पंचायतीवरील बंदी. सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतींनी विवाहांमध्ये हस्तक्षेप करू नये असे आदेश दिले आहेत. 5, स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 जातीभेद आणि धार्मिक भेदभाव टाळण्यासाठी कायदेशीर संरक्षण. आता ऑनर किलिंगचे परिणाम काय होतात ते पाहूया. महिलांचा मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य धोक्यात येते. समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. युवकांना त्यांच्या पसंतीने विवाह करण्यास अडथळा निर्माण होतो. महिलांचे शारीरिक किंवा मानसिक शोषण वाढते. आता याच्यावरचे समाधान किंवा जे काही उपाययोजना आहेत ते पाहूया. कायद्याची कठोर अंमलबजावणी. ऑनर किलिंगवर कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. समाज प्रबोधन. लोकांमध्ये शिक्षण आणि जाणीव जागृती वाढवणे महत्त्वाचे आहे. नंबर 3, महिला हक्क आणि स्वातंत्र्य. स्त्रियांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. नंबर 4, खाप पंचायतींवर नियंत्रण. अवैध निर्णय घेणाऱ्या पंचायतींना कायद्याच्या कचाट्यात पकडले पाहिजे. तर निष्कर्षामध्ये असं म्हणेल की ऑनर किलिंग हा समाजातील एक गंभीर गुन्हा असून तो मानवी हक्काचे उल्लंघन करतो. महिलांच्या सन्मानासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी कठोर कायदे आणि समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे. भारतासारख्या लोकशाही देशात प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार असावा आणि अशा हिंसक प्रथांना तातडीने थांबवले गेले पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.